2 जून 2026 पासून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत गुरुदेवांचं राशी परिवर्तन हे आपल्या उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये पाहायला मिळतंय। त्याचा सर्वात मोठा फायदा हा सर्वच राशींना होणार आहे। आता आज आपण तूळ राशीसाठी गोष्ट करतोय, तर तूळ राशीच्या करिअर स्थानामध्ये गुरुदेव आपल्या उच्च राशीमध्ये पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे तूळ राशीच्या करिअरसाठी सुवर्ण असा काळ हा जून ते ऑक्टोबर हा महिना म्हणता येईल। त्यातल्या त्यात गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या चतुर्थ स्थानावरती पडते, त्यामुळे गृह सौख्यासाठी सुवर्ण असा काळ आहे। प्रॉपर्टीसाठी सुवर्ण असा काळ आहे। नवीन प्रॉपर्टी आपल्याला खरेदी करायची आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट करायची आहे, वाहन खरेदी करायची असेल, एखादी घर खरेदी करायचं असेल, आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला काही उलाढाली करायच्या असतील, बिझनेसमध्ये नवीन गोष्टी खरेदी करायच्या असतील, नवीन बिझनेस आपल्याला ग्रो करायचा असेल, त्याच्यासाठी सुवर्ण असा काळ तूळ राशीसाठी हे आपले 4 महिने गोल्डन महिने म्हणता येतील, जेव्हा गुरुदेवांचं राशी परिवर्तन 2 जूनपासून कर्क राशीमध्ये होत आहे। त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी ही आपल्या षष्ठ स्थानावरती पडते। त्याचा फायदा काय होणार आहे, तर त्याचा फायदा नवम दृष्टी पडते षष्ठ स्थानावर। त्याचा फायदा म्हणजे शत्रूंपासून आपल्याला विजय मिळवता येणार आहे। कोर्ट केस आपली एखादी चालू असेल तर रखडलेली कामे पूर्ण होतील, कोर्ट केस पेंडिंग कोर्ट केसेस आपल्या क्लोज होतील। तर याच्यासाठी उत्तम असा हा काळ आपल्याला म्हणता येईल। फक्त आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी या 4 महिन्यांमध्ये घ्यायची आहे, कारण शनिदेव सुद्धा षष्ठ स्थानावरती विराजमान आहे। त्यामुळे आपलं डेली रूटीन व्यवस्थित फॉलो करा, स्लीप शेड्यूल प्रॉपर फॉलो करा। ह्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर सोन्याहून पिवळं आहे तुमच्यासाठी हे 4 महिने। फक्त आरोग्याकडे लक्ष द्या, बाकी सर्व गोष्टींमध्ये उत्तम अशी साथ ही तूळ राशीला मिळणार आहे। उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला असता गुरुदेवांचा बीज मंत्राचं पठण आपल्याला करायचं आहे आणि शक्य तितकी पिवळी मिठाई आपल्याला दान करायची आहे। या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे। थँक्यू सो मच।